ट्रेड घेणार आहे मी. ही ट्रेन लाईन ब्रेक होईल. आपण ऑर्डर लावलेली आहे. ऑर्डर आपली आहे 422-23 कारण की ते व्हॉल्यूम आलेले आहे या कॅन्डलच्या वर. तर ही कॅन्डल जर ब्रेक केलं तर स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक करून मुवमेंट येऊ शकते इथे, त्यामुळे आपण 423 एंटर लावलेले. टॉप लॉस आपला 40 पॉईंटचा राहील. टॉप लॉस आपला रेंज 15 पॉईंट्स असेल. टार्गेट आपण 1:1 मिनिमम काढणार आहोत. तरी टार्गेट आपलं येऊ शकते. मार्केटने इथं जरी एंट्री केली तरी मला सपोर्ट घेऊन वर जाऊ शकते. सेकंडली ह्या ट्रेंड लाईनला, थर्ड ही ट्रेंड लाईन. हे 3 कॅन्डल बनलेले आहे. त्याचं रिस्क एक रेड कॅन्डल बनायला पाहिजे. एक रेड कॅन्डल बनवून मुवमेंट दिली. आपल्याला इथे कॅन्डल विथ व्हॅल्यूम पाहिजे. रिस्की ट्रेड आहे. या कॅन्डलपेक्षा जास्त व्हॉल्यूम पाहिजे ना आपल्या इथं. या कॅन्डलपेक्षा क्रॉस करता नाही येईल. 410ला लावून दिवस आलेला आहे. कॅन्डल बिग व्हॅल्यूम मार्केटने क्रॉस केलेला आहे. लेवल एंट्री भी होऊ शकते. एंट्री झाली की आपल्याला डायरेक्ट क्रॉस होऊ शकते. फास्ट मुवमेंट होऊ शकते. आपण सेल कमी करणार आहोत 392 डायरेक्ट. नहीं, यहाँ पर थोड़ा प्रॉब्लम हो सकता है. मार्केट रेजिस्टेंस भी हो सकती है. ठीक है, चलो. क्वांटिटी कमी करू वाटते. आपली एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे. मुवमेंट आलेलं व्हॉल्यूम येत आहे या कॅन्डलमध्ये. ठीक आहे, फक्त इथंच थोडा कन्सर्न क्रॉस केलेला आहे पण रिजेक्शन. ठीक आहे,
42 आपलं प्रॉफिट आहे 800 रुपये. ठीक आहे, चला मार्केट मुवमेंट दिली आहे मार्केटने. कॅन्डल ह्याच्यावर क्लोज करायला पाहिजे. कॉस्ट टू कॉस्ट लावा मग. ह्याच्यामध्ये सेल कॉस्ट टू कॉस्ट लावलेला आहे. फक्त 30च क्वांटिटी घेतलेली आहे. ₹1600 प्रॉफिट मध्ये. ठीक आहे, आपण एक्झिट करू 1400ला. मार्केट वर जाऊ शकते पण फर्स्ट ट्रेड आहे. 1400 प्रॉफिट भेटलेलं आहे पहिल्या ट्रेडमध्ये. 30च क्वांटिटी होती त्यामुळे मार्केट अजून वर जाऊ शकते.